महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत तशा पद्धतीने गृहमंत्री म्हणून काम आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केलं नाही। गृहमंत्री फडणवीस काही क्षमतेने काम करत आहेत हे राज्यातील जनता पाहत आहे। 100 कोटी गोळा करणारा गृहमंत्री तुरुंगात गेला होता। या घटनेला फार वर्ष झाली नाहीत आणि आज तीच लोक पुढे येत मोठेपणाचा आव आणून बोलत आहेत। त्यामुळे आपले गृहमंत्री फडणवीस अधिक सक्षमपणे काम करतात। पुणे येथे 250 गुंडांना एका रांगेत पोलिसांनी उभं केले हे या सरकारचे आणि फडणवीस यांचेच काम आहे। राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे येतोय। गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका होत आहे। याबाबत आता आमदार पडळकर यांनी फडणवीस हेच सक्षम गृहमंत्री असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले। जर नोंदी मिळाल्या असतील कुणबीच्या आणि त्यामध्ये काही कुठला फेरफार खाडाखोड नसेल तर तो काही नियमाप्रमाणे विषय आहे, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही। परंतु अनेक ठिकाणी या सगळ्या मूळ पुराव्यामध्ये फेरफार केलेल्याच्या घटना राज्यामध्ये अनेक ठिकाणी घडत आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे। त्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्याही कानावरती आम्ही या गोष्टी घातलेल्या आहेत। तसे त्याचे पुरावे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत की पूर्वी जी नोंद झालेली आहे त्याची जी शाई आहे किंवा नंतरचं आता जे पुरावे दिलेले आहेत त्यामध्ये अक्षरात लिखाणामध्ये फेरफार आहे, त्यामध्ये शाईमध्ये बदल आहे, काही ठिकाणी खाडाखोड दिसते। तर असे सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले। त्या राहुल गांधी हा थेट वेडा माणूस आहे। आज काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, आज तुम्ही भारत जोडोची यात्रा काढली, ज्या भागातून गेला तिथल्या पण तुमच्या शेटा निवडून आल्या नाही, ज्या गावातून गेला त्यातले किती तुम्ही सगळे पर्सेंटेज काढून बघा। त्यामुळं आता काय त्यांनी काय प्रयोग केला आघाडी तयार करण्याचा, त्या आघाडीची काय बिघाडी झाली तुम्ही बघितलं। तिकडं नितीश कुमार बाहेर पडले, तिकडं ममता बॅनर्जींनी सांगितलं मला या आघाडीत जायचं नाही। आघाडीचे प्रमुख सगळे समन्वयक त्यांची पार्टी राहिली नाही, त्यांना चिन्ह राहिलं नाही, त्यांच्या पक्षाचं नाव गेलं। ही वातात या लोकांची झालेली आहे। माननीय मोदी साहेबांनी कालच परवा सांगितलं की 40च्या वर यांचे उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत। अशा लोकांनी स्टेटमेंट करणं, अशा लोकांनी भूमिका व्यक्त करणं, आज कितीतरी लोक त्यांच्या पार्टीत राहतात का जातात, वातावरण रोज तुमच्या चॅनलवरती सुरू आहे। हा फुटणार आहे, तो फुटणार आहे, हा बाजूला जाणार आहे। त्यामुळं पूर्ण पार्टी विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी काय मत व्यक्त केलं याला फार आधार राहत नाही। बरं तुम्ही इतकं वर्ष होता काय ओबीसीसाठी केलं तुम्ही? महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी काय केलं? देशात जाऊ द्या, महाराष्ट्रातल्या ओबीसीला तुम्ही काय स्थान दिलं? हे सगळी परिस्थिती लोक बघतायत, सगळ्या लोकांना आता माहिती होते। आता कुणीतरी स्टेटमेंट करावं आणि त्या पद्धतीने लोक चालतील अशी आता परिस्थिती राहिली नाही। लोक सगळं सर्च करतात, माहिती काढतात गुगलवरती, एका सेकंदात लोकांना पाहिजे ती माहिती मिळते। आता पूर्वीसारखं नाही की कोणतरी गावातली 4 माणसाचा अभ्यास करायची, त्यांना सगळं माहिती असायचं। आता तुम्ही इथं इतके मीडियात आपला चालू आहे, एका मिनिटात सगळ्याला माहीत होतं। इतकं आता जग जवळ आलेलं आहे। त्यामुळं खोटं बोला पण रेटून बोला ही पद्धत आता चालणार नाही। जशा पद्धतीनं तुम्ही पेराल त्या पद्धतीनं उगवत राहतं। पूर्वीची परिस्थिती वेगळी होती की आजोबान केलं तर ते वडिलाला फेडा यायचं, वडिलांनी केलं तर ते नातवाला फेडा यायचं। आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। 10-15 वर्षानं हा बदल होतोय। पवारांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून फोडाफोडीचं राजकारण केलं। त्यांचं राजकारण कुठल्या वैचारिक बेसवरती अवलंबून नव्हतं। काही लोक एकत्रित करायचे, काही गट नेते एकत्रित करायचे आणि त्याला पार्टीचं नाव द्यायचं असा त्यांचा प्रोग्राम होता आणि फोडाफोडीवरती त्यांचा खूप जोर होता। आपण महाराष्ट्रातल्या अनेक घराणे बघितले तर त्यांनी प्रत्येक घराण्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। चुलता एकीकडे असला तर पुतण्या एकीकडं, बाप एकीकडे असला तर पोरगा एकीकडं, भाऊ एका पार्टीत असला तर दुसरा भाऊ ह्यांच्या पार्टीमध्ये। तर त्यांनी पहिल्यापासून असे उद्योग केले, आता तेच त्यांच्या बाबतीमध्ये घडतंय। आज जे भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात त्यांनी 2019ला केला, त्यांनी आसुरी आनंद व्यक्त केला की आम्ही आता कसं देवेंद्रजी फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवलं। भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले तरी आम्ही त्यांना बाजूला ठेवलं। महाराष्ट्रातल्या लोकांनी युतीला मतदान दिलं होतं, जी नैसर्गिक अलायन्स होती शिवसेना, भाजप आणि बाकीच्या सगळ्या पक्षांची, त्यांना लोकांनी बहुमत दिलेलं असताना सुद्धा त्यांचा मुख्यमंत्री पदावरती आम्ही बसू दिलं नाही, असा एक त्यांना आसुरी आनंद झाला होता आणि त्याचा 2.5 वर्ष त्या पद्धतीनं त्यांनी कामी केलं। परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये जे व्हायचं ते झालं। शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली, राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट झाली। जे म्हणत होते रामाचं अस्तित्व नाही, आता त्या लोकांना स्वतःचं अस्तित्व शोधायची वेळ आलेली आहे।
जी लोक टीका टिप्पणी करत होती, भारतीय जनता पार्टीचं कुठंच काय नाही, आज ती लोक गावात शाखा काढायला जायला लागलेत, गाव तिथं शाखा, ही वेळ आता त्यांच्यावरती आलेली आहे. त्यामुळे काय फार विशेष त्यांच्या बाबतीत घडलं आहे असं तर माझं अजिबात मत नाही. आता ओबीसीचं जे काही नुकसान व्हायचं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळं ओबीसीला कोणीही कसली धमकी घालण्याचं कारण नाही. ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते आता संपुष्टात आलेलं आहे, कुणी काही जरी म्हटलं तरी. आणि त्यामुळं आता ओबीसी संघर्षाच्या मानसिकतेत आहे, ओबीसीचा DNA संघर्षाचा आहे आणि त्यामुळं जी येईल ती परिस्थिती, त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता, ताकद आता सगळ्या लोकांच्यामध्ये आहे. आणि लोकांना आता नेमकी काय परिस्थिती आहे हे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना कळालेले आहे. त्यामुळे कोणाला काय चॅलेंज करायचं ते त्यांना करू द्या. आम्ही सक्षमपणे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री सातत्यानं म्हणत की आम्ही ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, मात्र त्यांनी शब्द पाळलेला दिसत नाही असं जाणवतंय. नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार विचार करते. काली मी आपल्याच सर्व चॅनेलच्या माध्यमातून न्यूज बघितल्या की मागासवर्ग आयोगाचा अहवाल परिपूर्ण झालेला आहे आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं मी आपल्या मीडियाच्या मधून बघितलं आणि त्या गोष्टीला आमचाही पाठिंबा आहे. आमचा कुणाचाही मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही. महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते सेपरेट मिळालं पाहिजे. ते ओबीसीतून मिळता कामा नाही, ओबीसीतून मिळता कामा नाही याला आमचा विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमचं कुणाचाही विरोध नाही. आम्ही त्या बाबतीमध्ये त्यांना सपोर्टिव्ह आहे, सरकारच्या आम्ही त्या विषयामध्ये बाजून आहे. त्यामुळं सरकार तशा पद्धतीनं वेगळं आरक्षण, जसं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना SC-BCचं आरक्षण महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला वेगळं दिलं होतं, 12% आणि 13% शिक्षण आणि नोकरीतलं, तशा पद्धतीनं त्या धर्तीवरती महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे असं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून काल ऐकलं. माननीय केसरकरांनी या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे की राज्य मागास आयोगाचा परिपूर्ण अहवाल आलेला आहे, आम्ही निर्णय घेणार आहोत. त्या गोळीबाराच्या घटना झाल्या त्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं तात्काळ कारवाई केली. ज्या पद्धतीनं लगेच त्या सगळ्या लोकांच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला. अनेक ठिकाणी आता कुठं तिथं त्या मीरा रोडला काही अनुचित प्रकार घडला तर लगेच राज्य सरकारनं ठोस भूमिका घेतली, लगेच तात्काळ कारवाई केली. तिथं काही अतिक्रमण होती ती काढून टाकली. जिथं कुठं काही गरज आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ते सगळे प्रयत्न राज्य सरकार व्यवस्थितपणे करतं. आता त्यांना काही कामच शिल्लक राहिलं नाही, दुसरं आता ते काय करणार, त्यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. रोज उठून काहीतरी नवीन स्टेटमेंट करायचं. आज देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्रातील लोक आहेत, देवेंद्रजींच्या बरोबर जनतेचं मत आहे. त्यामुळं निश्चितपणे विरोधक काय बोलतात यापेक्षा त्यांचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे त्याला लोकांचं पाठबळ आहे. नाही, बोलणाऱ्याला काय बोलत राहतात, गृहमंत्री काय क्षमतेनं काम करतायत हे महाराष्ट्रातील लोक बघतायत ना. 100 कोटी रुपये गोळा करणारा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता, हे त्याला फार वर्ष झाली नाहीत, 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे. आज तीच लोक पुढे येऊन मोठेपणाचा आव आणून बोलतायत, आम्ही कोणतरी आहोत अशा पद्धतीनं बोलतायत. देवेंद्रजी ज्या पद्धतीनं काम महाराष्ट्रामध्ये करतायत त्या पद्धतीनं दुसऱ्या कुठल्या गृहमंत्र्यांनी केलं नाही आणि इथून पुढं आणखी सक्षमपणे राज्य सरकारचं काम या बाबतीमध्ये जोरात होईल. काल तुम्ही बघितलं पुण्यामध्ये 250 ते 300 गुंड एका लाईनीत उभा केले होते. हे देवेंद्रजींचंच काम आहे ना, त्यांच्याच सरकारचं काम आहे ना. एका लाईनीत सगळे उभा करून त्यांना सूचना दिल्या. पुण्यासारख्या ठिकाणी इतका गोंधळ माजवण्याचा हे गुंड लोक प्रयत्न करतायत. त्यांना सरकारनं ठोस निर्णय सांगितला आहे, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागाल तर तुम्हाला कायदेशीर सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. काय आता ओबीसीच पंतप्रधान आहेत ना, ओबीसीचं कामच चालू आहे ना. हे बघा, सर्वपक्षीय लोकांना ओबीसीचं नेतृत्वाचं आता काम सुरू आहे ना. लोकसभेचा विषय हा पूर्णपणे वेगळा आहे. ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं हा आता आमच्या समोरचा अजेंडा आहे. राजकीय अजेंडा आमच्या समोरचा आता कुठलाच नाही. आम्ही सगळ्या पक्षाची लोक एकत्रित आलो आहे. आमच्या सगळ्यांच्या मनात एकच विषय आहे की राजकारण विरहित ओबीसीने सगळ्या आत्ता या घडीला एकत्रित आलं पाहिजे. आत्ता आपल्या समोर प्रश्न काय आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं. राजकीय भूमिका ज्याची त्याची त्या पद्धतीनं ठरेल, त्याच्या पद्धतीनं ते काम करत राहतील. संरक्षण कोण करेल ओबीसीच्या आरक्षणाचं? कोण? महायुतीपासून
म्हणजे त्यांनी ही पहिली बी टीम महायुतीबरोबर कुठं होते? बी टीम म्हणायची. अरे कोणी काही म्हणत राहतं. तुम्ही काम केले. प्रकाश आंबेडकर हे वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्यांचे विचारधारा आहे, बाबासाहेबांचे नातू आहेत, बाबासाहेबांच्या अंगा खांद्यावरती खेळलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वयंभू आहेत. ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात. त्यांच्याबरोबर या महाराष्ट्रातलं लोक आहेत त्यांच्याबरोबर. त्यामुळं लोक बोलत राहतात. एक नवीन कुठला पक्ष आला का ही बी टीम आहे, ती बी टीम आहे, ही सी टीम आहे, ही ए टीम आहे, असं काही नसतं कोण.